मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल असं राऊतांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात भुजबळांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं, त्यावर मंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलंय। बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट हा शब्द वापरलेला नाही। मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू आता बाहेर पडते। त्याच्यामुळे मला भीती वाटते की मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तेव्हा राज्यामध्ये अराजक निर्माण होईल। नक्कीच नक्कीच मला सारखं वाटतं या राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होऊ शकते। शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल की जो GR काढलेला हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे या संदर्भात मला वाटतं मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी चर्चा झालेली होती। त्यामुळे त्यांचे काय समज गैरसमज असतील मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यातून मार्ग निघेल। पण अशा पद्धतीची वक्तव्य सगळ्यांनी टाळली पाहिजेत। आपण प्रशासनामध्ये काम करताना जबाबदार, शासनामध्ये काम करताना जबाबदार लोक म्हणून आपण काम करतो, तेव्हा सामाजिक सलोखा राखणं, एकमेकांच्या बद्दल कटुता निर्माण होण्याची काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे। शासनाने त्या